हाय स्टुडंट, रोटेशनल डायनॅमिक्सच्या आजच्या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ रिजिड बॉडी. एखादी रिजिड बॉडी असणार आहे ऑफ अ रिजिड बॉडी. रिजिड बॉडी असेल आणि रिजिड बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी करायची आहे. म्हणजे रिजिड बॉडी रोटेट होत असेल, एखादी रिजिड बॉडी रोटेट होत असेल, मग तेव्हा त्या रोटेटिंग रिजिड बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे. तर त्याचा आपल्याला फॉर्म्युला फाइंड करायचा आहे. आणि सेकंड आपण आजचा टॉपिक आपला तो असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रिंग. थिन युनिफॉर्म रिंग असेल आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे पर्टिक्युलर एक्सिसच्या अबाउट मध्ये, ते पण आपल्याला एक्सप्रेशन फाइंड करायचं आहे. सो मूव ऑन टू फर्स्ट टॉपिक. कुठला आहे? रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ अ रिजिड बॉडी. मग समजा एखादी रिजिड बॉडी आहे ऑफ एनी शेप, कुठल्याही शेपची समजा असेल, एक रिजिड बॉडी आहे, कन्सिडर करा एक रिजिड बॉडी आहे, एक रिजिड बॉडी. आणि ह्या रिजिड बॉडीमध्ये समजा त्याचे जे पार्टिकल्स असणार आहे, रिजिड बॉडीमध्ये त्याचे जे पार्टिकल्स असणार आहे, समजा कन्सिडर करा फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल, थर्ड पार्टिकल, सो ऑन अप टू असे एन पार्टिकल. सो ओव्हरऑल जी रिजिड बॉडी असेल इट इज मेड अप ऑफ एन पार्टिकल्स. एन नंबर ऑफ पार्टिकल्स ती बनलेली असणार आहे. त्यामध्ये समजा नंबर ऑफ पार्टिकल तिथे एन असतील. आणि ही रिजिड बॉडी समजा रोटेट होत आहे. ही रिजिड बॉडी काय होत आहे? रोटेट अबाउट दिस एक्सिस. समजा हा एक एक्सिस आहे आणि ह्या एक्सिसच्या अबाउट मध्ये बॉडी काय होत आहे? रोटेट होत आहे. मग जेव्हा असं असेल की एखादी रिजिड बॉडी कुठल्या तरी एक्सिसच्या अबाउट मध्ये रोटेट होत असेल, तर मग तेव्हा त्या रोटेटिंग रिजिड बॉडीची काय असेल? कायनेटिक एनर्जी असणार आहे. आणि त्या रोटेटिंग रिजिड बॉडीची कायनेटिक एनर्जी त्याला म्हणून आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी. कारण रोटेशनल मोशन मध्ये काय असेल? रोटेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे. आपल्याला ते फाइंड करायची, आपल्याला ते फाइंड करायची आहे. ओके, आपण काय कन्सिडर केलेलं आहे? सो कन्सिडर अ रिजिड बॉडी. एक रिजिड बॉडी आहे. कन्सिडर अ रिजिड बॉडी आणि जी काय होत आहे? रोटेट होत आहे. रोटेटिंग. समजा ही जी रिजिड बॉडी आहे ती होत आहे, रोटेट होत आहे. आणि रोटेट होत असताना, रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना त्याची असेल अँग्युलर वेलॉसिटी आणि ती समजा असेल कॉन्स्टंट. सो वी आर कन्सिडरिंग दॅट अ रिजिड बॉडी इज रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ऑर स्पीड. कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड म्हणून आपण कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड जे आपण दाखवतो कशाने? स्मॉल डब्ल्यू ने, ज्यामध्ये आपण ओमेगा. So we are considering a rigid body rotating with a constant angular speed about a fixed axis of rotation. About a fixed axis as shown in figure. Okay? आणि आपण आता इथे एक लक्ष द्या की समजा ही जी बॉडी आहे, रिजिड बॉडी आहे, ती बनलेली आहे कशाने? एन नंबर ऑफ पार्टिकल्स बनलेली आहे. Let the body consists of n number of particles, considering n particles. आणि बघा, जे समजा पहिला पार्टिकल असेल, दुसरा पार्टिकल असेल, थर्ड पार्टिकल असेल, असं अशी काय एन नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहे. आणि प्रत्येक पार्टिकलचं काय असेल? मास असेल. मग आपण म्हणून समजा हा पहिला जो पार्टिकल असेल तर पहिल्या पार्टिकलचा मास आपण कन्सिडर करू m1. दुसरा पार्टिकल असेल, दुसऱ्या पार्टिकलचा मास आपण घेऊ m2. थर्ड पार्टिकलचा मास घेऊ आपण m3 आणि सो ऑन टू. समजा हा जो समजा n नंबरचा पार्टिकल त्याचा मास काय असेल? mn. सो लेट द बॉडी कन्सिस्टिंग ऑफ n पार्टिकल्स ऑफ मासेस. त्यांचे मासेस कसे असणार आहे? m1, m2, m3 सो ऑन टू mn. आता बघा, प्रत्येकाचा आपण मास कन्सिडर केलेला आहे. प्रत्येक पार्टिकलचा आपण मास आपण घेतलेला आहे. आता प्रत्येक पार्टिकलचं त्या एक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं आहे. समजा आता m1 जो पार्टिकल आहे, पहिल्या पार्टिकलचं ह्या एक्सिस पासून, एक्सिसच्या रोटेशन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स याला कन्सिडर करू आपण r1. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ m1 फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन r1. आणि m2 जो समजा दुसरा पार्टिकल असेल त्याचं जर म्हटलं आपण एक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ते घेऊ आपण r2. सिमिलरली m3 याचा डिस्टन्स काय बनणार आहे? r3 बनणार आहे. आणि जर म्हटलं आपण n नंबरचा जर पार्टिकल असेल, n नंबरचा जर पार्टिकल असणार आहे तर त्याचं डिस्टन्स काय बनणार आहे? m n त्याचा मास असेल तर त्याचा डिस्टन्स काय बनणार आहे? परपेंडिक्युलर बनणार आहे rn.
Rn. Okay. So let the body consisting of n particle of masses m1, m2, m3 so on to mn with the perpendicular distances आणि कुठले डिस्टन्सेस m1 चे डिस्टन्स काय आहे r1 नंतर m2 चा r2 m3 चा r3 आणि so on to mn चा rn respectively आणि from the axis of rotation ओके. आता बघा इथे लक्षात ठेवा एक आपण म्हटलेलं आहे जी अँग्युलर स्पीड कशी आहे जी अँग्युलर स्पीड बॉडीची ती कॉन्स्टंट आहे ओमेगा कशी आहे ते कॉन्स्टंट आहे. ओके कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा. पण बघा जर म्हटलं आपण कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड असेल म्हणजे ओमेगा तर कॉन्स्टंट असणार आहे. परंतु जर आपण आपल्याला गोष्ट माहिती आहे जर ही जर एक रिजिड बॉडी ती काय होता है रोटेट ती काय होता है रोटेट होता है. ओके रोटेट होत असेल आणि पहा आपण कालच आपण पाहिलं आपण लास्ट लेक्चर मध्ये जर समजा एखादी बॉडी जर होत असेल रोटेट ओके जेव्हा एखादी बॉडी परफॉर्म करते रोटेशन मोशन तर तेव्हा त्याचे जे पार्टिकल्स असतात त्यामध्ये पार्टिकल हे परफॉर्म करतात सर्क्युलर मोशन आणि त्याचे समजा इथे तर त्याची बॉडीची जसं अँग्युलर वेलॉसिटी अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट असेल मग तेव्हा त्याच्यामध्ये जे पार्टिकल परफॉर्म करते सर्क्युलर मोशन ती असणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कारण त्याच्यामध्ये काय असेल अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट असणार आहे. कारण बॉडीची जर अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट तर प्रत्येक पार्टिकलची सुद्धा अँग्युलर स्पीड कशी असेल कॉन्स्टंट असणार आहे. आणि जर समजा आपण मस्त म्हटलं समजा हा जो पहिला पार्टिकल समजा कन्सिडर आपण पहिला पार्टिकल फर्स्ट पार्टिकल आणि हा फर्स्ट पार्टिकल समजा मूव्ह झाला फर्स्ट पार्टिकल हा मूव्ह झाला आणि तो मूव्ह झाला समजा सर्कल मध्ये आपण प्रॉपरली बघू फर्स्ट पार्टिकल मूव्ह झाला हा मूव्ह होणार आहे या सर्कल मध्ये. ओके या सर्कल मध्ये ज्या सर्कलची डिस्टन्स r1 आहे तिथे समजा हा n नंबरचा पार्टिकल होता मास n होता आणि तो सुद्धा पार्टिकल सुद्धा काय होणार आहे मूव्ह होणार आहे सर्कल मध्ये तर त्याची डिस्टन्स कशी असेल ती असणार आहे rn असणार आहे. ओके तर ह्याच प्रकारे आता प्रत्येक पार्टिकल समजा m1 समजा जर म्हटलं सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे तर m2 पण सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे m3 सुद्धा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे सो ऑन टू mn असे सगळेच पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील. ओके पाहिलं आपण लास्ट वन आणि त्याची जर म्हटलं आपण ह्या केसमध्ये इथं ओमेगा जर कॉन्स्टंट असेल तर या पार्टिकलची सुद्धा सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट असणार आहे. मग तेव्हा मग ह्या m1 ची किंवा मग सगळ्याच पार्टिकलची जी मोशन असणार आहे सर्क्युलर मोशन असणार आहे ती असणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात ठेवायचं आहे. ऍज द रिजिड बॉडी ऍज द बॉडी होल बॉडी इज रोटेटिंग with constant angular speed hence all of these particles all these particles will perform UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कारण त्याची अँग्युलर स्पीड कशी असेल कॉन्स्टंट असेल आणि प्रत्येक जो पार्टिकल UCM परफॉर्म करणार आहे तर त्याची अँग्युलर स्पीड असणार आहे जेवढी पूर्ण बॉडीची असणार आहे ओमेगा with the same angular speed omega as that of the body. ओके तर प्रत्येक पार्टिकल UCM परफॉर्म करेल त्याची अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट असेल परंतु का एक आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते तेव्हा त्याची लिनियर स्पीड सुद्धा असते त्याची असते लिनियर स्पीड पर्टिक्युलर डिस्टन्स जर म्हटलं आपण जसं आपण कन्सिडर केलं इथे जर ह्या पॉईंटवर म्हटलं आपण ह्या पॉइंटला ह्या m1 ची सर्क्युलर मोशन तर आहेच म्हणा सर्क्युलर मोशन मध्ये त्याची लिनियर स्पीड सुद्धा असते लिनियर वेलॉसिटी त्याची डायरेक्शन कशी असते ती असते ह्या डायरेक्शन मध्ये बरोबर आहे म्हणजे मग हा m1 जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल ह्या सर्कल मध्ये तर तेव्हा त्याची लिनियर स्पीडची डायरेक्शन कशी ती असणार आहे या डायरेक्शन मध्ये. ओके आणि त्या लिनियर स्पीड v हा पहिल्या पार्टिकलची लिनियर स्पीड v. ओके दुसरा जर पार्टिकल म्हटलं आपण दुसरा पार्टिकल हा पण समजा सर्कल मध्ये मूव्ह होणार आहे पण पहा त्या दुसरा जो सेकंड जो पार्टिकल आहे सेकंड पार्टिकल ज्या सर्कल मध्ये होणार आहे त्याची रेडियस लहान असेल. ओके याची रेडियस r1 जास्त आहे पण सेकंड पार्टिकलची जी रेडियस r2 आहे हे डिस्टन्स कमी आहे मग त्याच्या सर्कलची रेडियस कशी r2 कमी असणार आहे.
ओके, तर तेव्हा ठीक आहे, तो पण समजा परफॉर्म करेल सर्क्युलर मोशन, तर त्याची लिनियर स्पीड असेल ह्या डायरेक्शन असणार आहे, ती असेल v2 असणार आहे. ओके, सिमिलरली जर म्हटलं आपण थर्ड पार्टिकलची लिनियर स्पीड ती असणार आहे v3, आणि सो ऑन टू जर म्हटलं आपण n पार्टिकल नंबर आहे, n नंबरचा पार्टिकल, तर त्याची स्पीड असणार आहे vn असणार आहे. आपण पहिल्या पार्टिकलची रेडियस जर वेगळी आहे तर मग त्याची लिनियर स्पीड सुद्धा वेगळी असणार आहे, बरोबर आहे. r1 वेगळी आहे, r2 वेगळी आहे, r3 वेगळी आहे, rn अशा रेडियस जर वेगळ्या असेल तर त्यामुळे त्याची लिनियर स्पीड सुद्धा काय असेल, डिफरंट असणार आहे. ओके, अँग्युलर प्रत्येक जो पार्टिकल आहे, प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर स्पीड ही ओमेगा सारखीच असणार आहे, परंतु प्रत्येक पार्टिकलची ही काय असेल माहिती आहे, त्यामुळे आपण डिफरंट पार्टिकलची जी लिनियर स्पीड असणार आहे ती डिफरंट असणार आहे. बट विथ different linear speed, that is v1. आता एक आपल्याला गोष्ट माहिती आहे, लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीड. जर आपण कन्सिडर करा, आपण जर पहिला पार्टिकल मास m1 आहे, त्याची जर म्हटलं आपण लिनियर स्पीड v, तर लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीड यांच्यामध्ये फॉर्म्युला कसा असते, v इक्वल टू r ओमेगा असा फॉर्म्युला असते आपल्याकडे माहिती आहे. वी नो दॅट इन केस ऑफ सर्क्युलर मोशन सुद्धा आपण पाहिलेलं आहे रिलेशन की लिनियर स्पीड v आणि अँग्युलर स्पीड ओमेगा यांचे रिलेशन कसं असते, v इक्वल टू r ओमेगा. आणि त्याचे जर म्हटलं आपण पहिल्या पार्टिकलची जर म्हटलं आपण लिनियर स्पीड, तर ते काय असेल, ते बनणार आहे v1. आणि पहिल्या पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनची सर्कलची रेडियस किती आहे, r1 आहे. बाकी अँग्युलर स्पीड होती ओमेगाच आहे, ओमेगा 1 ओमेगा 2 ओमेगा, ते असं नाहीये, कारण सगळ्या पार्टिकलची अँग्युलर स्पीड कशी ती कॉन्स्टंट आहे, ओमेगाच आहे. सो पहिल्या पार्टिकलची लिनियर स्पीड काय बनली, v1 बनलेली आहे. ओके, दुसऱ्या पार्टिकलची लिनियर स्पीड काय बनणार आहे, मग सिमिलरली r2 ओमेगा. नेक्स्ट थर्ड पार्टिकलची काय बनणार आहे, थर्ड पार्टिकल त्याची लिनियर स्पीड v3 इक्वल टू काय बनणार आहे, r3 ओमेगा. आणि सो ऑन टू जर म्हटलं आपण n नंबरचा पार्टिकल, त्याची लिनियर स्पीड vn इक्वल टू काय बनणार आहे, rn इंटू ओमेगा. ओके, सो ओमेगा प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर स्पीड सारखी आहे, परंतु लिनियर स्पीड कशी आहे, डिफरंट आहे, v1 v2 v3 vn. ओके, etc. ओके, बरं. आता बघ, आपण आता जो समजा पहिला जो पार्टिकल आहे, पहिला पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना त्याची समजा लिनियर स्पीड किती आहे, त्याची v1 आहे, लिनियर स्पीड त्याची v1 आहे. पण मास आहे m1 आणि लिनियर स्पीड त्याची काय आहे, v1 आहे. तर एखादा ऑब्जेक्ट आहे, तो जर त्याचा समजा मास असेल, त्याची समजा जर लिनियर स्पीड असेल, तर त्याची काय असते, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. कारण आपण जर बोलत आहे लिनियर स्पीडच्या बाबतीत, तर लिनियर स्पीडच्या बाबतीत काय असली पाहिजे, तिथं असणार त्याची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. आता पहिला जो पार्टिकल आहे, फॉर फर्स्ट पार्टिकल, तर पहिल्या पार्टिकलसाठी आपल्याला काय करायचे आहे, पहिल्या पार्टिकलची काढायची आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. सो पहिल्या पार्टिकलची जर आपल्याला काढायची आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काढायची आहे. ओके, तर फॉर्म्युला कसं असेल बा, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. तर इक्वल टू ट्रान्सलेशनल कायनेटिक फॉर्म्युला कसं असते, 1/2 मास इंटू m इंटू v स्क्वेअर असं फॉर्म्युला सगळीकडे. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला कसं असते, 1/2 m v स्क्वेअर असते. पण इथं जर म्हटलं आपण पहिल्या पार्टिकलची लिनियर स्पीड काय ती v1 आहे, सो इथे काय बनणार ती 1/2 m1 v1 स्क्वेअर बनणार आहे. ओके, आणि सिमिलरली पहा, जर तुम्हाला जर माहिती आहे समजा v1 जर तुम्हाला माहिती आहे r1 ओमेगा, तुम्ही इथं v1 पुट करू शकता, v1 ची व्हॅल्यू जी आहे समजा ती पुट करू शकता. आणि जर v1 जर समजा r1 ओमेगा असेल, तर मग हा v1 चा स्क्वेअर म्हणजे काय बनेल, तो v1 चा स्क्वेअर काय बनणार आहे, r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बनणार आहे. सो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, किंवा आपण असं घेऊ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. आणि आता ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल इक्वल टू 1/2 m आणि v1 स्क्वेअर काय बनणार आहे, v1 स्क्वेअर काय बनला, r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, ही झाली पहिल्या पार्टिकलची काय ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट आता पहा, सिमिलर दुसरा पण पार्टिकल हा समजा मूव्ह होते सर्क्युलर पाथ मध्ये, त्याची सुद्धा लिनियर स्पीड काय आहे, v2 आहे, त्याचा मास m2 आहे. मग त्या केसमध्ये जर म्हटलं आपण, त्याची पण काय असली पाहिजे, ह्यासारखी समजा ट्रान्सलेशन कायनेटिक असली पाहिजे. ओके, सो सेकंड पार्टिकलची काढू आपण, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल.
फॉर सेकंड पार्टिकल साठी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि कोणाची सेकंड पार्टिकलची इक्वल टू फॉर्म्युला कसं बनणार आहे पहिल्यासारखा फॉर्म्युला होणार आहे 1/2 m v2 बनणार इथं सेकंड पार्टिकल आहे सेकंड पार्टिकलचं मास m2 मास त्याचं काय असेल m2 याचा मास कसं असणार आहे ते m1 असणार आहे मास असेल m1 बरोबर आहे त्या पहिल्या पार्टिकलचं आणि दुसरा जो पार्टिकल आहे दुसऱ्या पार्टिकलचं मास m2 त्याची स्पीड काय बनेल v2 ओके सो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल काय बरं त्या फॉर्म्युला 1/2 m2 आणि v2 आपल्याला v2 माहिती किती आहे v2 किती आपल्याकडे r2 ओमेगा आहे आणि v2 चा जर आपण स्क्वेअर केला तर r2 ओमेगा स्क्वेअर 1/2 v2 म्हणजे काय बनत आहे r2 ओमेगा स्क्वेअर ओके हा जरा सेकंड पार्टिकलचे ट्रान्सलेशन कायनेटिक फॉर्म्युला सिमिलरली जर म्हटलं आपण थर्ड पार्टिकलचं पण तोच बनेल सो सिमिलरली थर्ड पार्टिकलचं पण तोच बनेल त्यासाठी बनेल फॉर्म्युला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल ती कशी बनणार आहे 1/2 m3 v3 स्क्वेअर बरोबर आहे कारण त्याचं मास थर्ड पार्टिकलचं मास m3 स्पीड त्याची किती आहे v3 सो 1/2 m v2 m3 v3 स्क्वेअर अगेन v3 म्हणजे काय असतं r3 आणि ओमेगा असेल v3 जर आपण स्क्वेअर केलं तर r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बनणार आहे हेन्स ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल काय बनत आहे 1/2 हा m3 आणि v3 स्क्वेअर म्हणजे काय बनत आहे r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओके हा जो समजा थर्ड पार्टिकल साठी आणि लास्ट मध्ये बघा पहिल्या पार्टिकलची काढली आपण सेकंड पार्टिकलची काढली थर्ड पार्टिकल काढली आपण लास्ट मध्ये आपण सिमिलरली काढू शकतो आपण n नंबरच्या पार्टिकलची सिमिलरली फॉर nth पार्टिकल तर n नंबरच्या पार्टिकलची जर म्हटलं आपण काढण्याचा प्रयत्न केला आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी n नंबरच्या पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी तर काय मिळेल फॉर्म्युला 1/2 mn vn स्क्वेअर सिमिलरली 1/2 mn vn म्हणजे काय म्हणत आहे vn काय म्हणणार आहे rn ओमेगा बरोबर आहे rn ओमेगा आणि vn स्क्वेअर म्हणजे rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर सो दिस इज द ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल ओके आता बघू ऍक्च्युअली आपल्याला आपलं महत्वाचं एम काय पूर्ण जी बॉडी आहे पूर्ण बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायची आहे पूर्ण बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायची आहे तर त्यासाठी आपण काय करताय की जो इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे प्रत्येक पार्टिकल पहिला जो पार्टिकल आहे पहिल्या पार्टिकलची सुद्धा आपण काढली ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी काढली दुसरी आपण पार्टिकलची काढली आपण ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी बरोबर आहे सेकंड पार्टिकलची थर्ड पार्टिकलची काढली आणि अशा n नंबर अशा सगळ्याच पार्टिकलची आपण काय काढली ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी काढली आणि लक्षात ठेवायचं आहे एखादी जर रिजिड बॉडी रोटेट होत असेल अबाउट सम एक्सिस तर तेव्हा त्या बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते माहिती आहे का की जेवढेही पार्टिकल्स आहे जेवढे इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे त्या सगळ्या इंडिव्हिज्युअल पार्टिकलच्या ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी सम सगळ्या इंडिव्हिज्युअल पार्टिकलच्या ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी यांची सम म्हणजे मग त्या पूर्ण बॉडीची काय असेल रोटेशनल कायनेटिक एनर्जी लक्षात ठेवायचं आहे आपण लक्ष ठेवायचं रोटेशनल कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल हा लक्ष ठेवायचं ओके काय म्हटलं आपण आपल्याला पूर्ण बॉडीची काढायची आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी द रोटेशनल कायनेटिक एनर्जी of a rotating body तर ती काय असते is the sum of translational kinetic energies sum of translational kinetic
energies of individual particles. काय म्हटलं आपण की पूर्ण बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असते, सगळ्या जे इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आहेत त्या सगळ्या इंडिव्हिज्युअल पार्टिकल्सच्या ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जीची सम असते. ओके, हेन्स आता आपल्याला पूर्ण बॉडीची रोटेशनल एनर्जी काढायची आहे. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी त्याला आपण असं रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी. आणि इकडे काय म्हटलं आपण, इकडे काय असेल की पहिला जो पार्टिकल आहे पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी, पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी प्लस दुसऱ्या पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल प्लस थर्ड पार्टिकलची, तिसऱ्या पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल. सिमिलरली प्लस आता n नंबरचा ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ n नंबर पार्टिकल. ओके, पूर्ण बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू पहिल्या बॉडीची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी, पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी प्लस दुसऱ्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी प्लस तिसऱ्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी आणि सो ऑन टू प्लस n नंबरच्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी, ती किती आहे 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी प्लस दुसऱ्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी काय म्हणते 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस थर्ड पार्टिकलची, बरोबर, थर्ड पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ती किती आहे 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर सॉन टू प्लस n नंबरच्या पार्टिकलच्या प्लस काय समजा n नंबरच्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी एवढी आहे 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, तर इथे काय केलं आपण, पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी, दुसऱ्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी, तिसऱ्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी सॉन टू n नंबरच्या पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी पुट केली आपण करस्पॉन्डिंग व्हॅल्यू. ओके, आता बघ हे जे टर्म्स आहेत ह्या टर्म मध्ये बघ राईट साइड मध्ये जेवढे टर्म्स आहेत बरोबर 1/2 इकडे पण आहे, यामध्ये पण आहे, यामध्ये पण आहे आणि यामध्ये पण, सगळ्या टर्म मध्ये 1/2 आहे तो कॉमन निघेल. आणि आणखी बघ प्रत्येक टर्म मध्ये ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आहे तर तो पण निघेल कॉमन. ओके, बघू आता काय होतंय. हेन्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय बनते बघा 1/2 कॉमन काढला आपण, 1/2 तर कॉमन काढला, मग राहिलं काय बघा, तर इथं बघा 1/2 कॉमन काढलाय, ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला, मग राहिलं काय आपल्याकडे बघ तिथं m1 r1 स्क्वेअर आला, ओमेगा स्क्वेअर आपण शेवटी कॉमन काढू. ओके, यामधलं मग आता 1/2 स्क्वेअर 1/2 निघाला, ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला, मग राहिलं काय फक्त m1 r1 स्क्वेअर आला. चला प्लस इथे पण 1/2 निघाला, ओमेगा स्क्वेअर निघाला, राहिलं काय m2 r2 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर प्लस थर्ड मध्ये काय राहिलं 1/2 ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला, राहिलं फक्त m3 r3 स्क्वेअर सॉन टू, यामध्ये हा आणि हा कॉमन निघाला, राहिलं काय mn rn स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर आणि सगळ्यांमधलं ओमेगा स्क्वेअर कॉमन, ओमेगा स्क्वेअर कॉमन. ओके, सिम्पल फक्त आपण 1/2 कॉमन काढला प्रत्येक टर्मला आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला आणि ते राहते लिहून घेतलं. ओके, आता बघा ह्या ब्रॅकेटमध्ये एक टर्म आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये ज्या टर्म्स आहेत का की m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर. ऍक्च्युअली काय हे बघ हे असे प्रोडक्ट आहेत ना, m1 आणि r1 चं स्क्वेअर प्रोडक्ट आहे, हा पहिला प्रोडक्ट, हा दुसरा प्रोडक्ट, तिसरा प्रोडक्ट, फोर्थ प्रोडक्ट, लास्ट प्रोडक्ट, अशा सगळ्या प्रोडक्टची सम आहे, सगळ्या प्रोडक्टची काय ऍक्च्युअली सम आहे, मग त्याला आपण लिहू शकतो समेशन ऑफ दॅट प्रोडक्ट्स, समेशन ऑफ ऑल दॅट प्रोडक्ट्स. सो काय बनणार का रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय म्हणत आहे 1/2 आणि हे जे आहे ब्रॅकेट मध्ये त्याला आपण काय लिहू शकतो, आपण त्याला आपण लिहू शकतो समेशन i = 1 ओव्हर n. आणि कशाची सम आहे तर सगळ्या प्रोडक्टची सम आहे. प्रोडक्ट कसा आहे तो प्रोडक्ट आहे m आणि r स्क्वेअर, अशा सगळ्या प्रोडक्टची सम आहे. मग इथं आपण mi घेऊ आणि ri स्क्वेअर, बरोबर आहे. सो हे जे पूर्ण सम आहे त्याला आपण असं लिहिलं समेशन i = 1 ओव्हर n ऑफ mi ri स्क्वेअर. ओके, आणि ज्यामध्ये समजा आपण हा जो i म्हटलेला आहे, i कसा स्टार्ट होत आहे, इट इज स्टार्टिंग फ्रॉम 1 to n,
वेअर आय म्हणजे किती आहे 1 2 3 सॉन टू एन आहे. ओके, हे झालं ब्रॅकेट. आणि नेक्स्ट आता समोर आणखी काय आलेलं आहे ओमेगा स्क्वेअर. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला अशी मिळत आहे. पण आता ही जी टर्म म्हटली आपल्याला, ही जी टर्म एकदम आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेली आहे. समेशन आय इक्वल टू 1 ओव्हर एन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर. इट इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया. फॉर्म्युला हा ऍक्च्युअली मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला आहे. ओके, हेन्स म्हणून मग आपण याला जर म्हटलं आपण समेशन आय इक्वल टू 1 ओव्हर एन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर, बरोबर आहे. तर हा जो असतो हा काय असतो ऍक्च्युअली मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर आहे. बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. तो आपण दाखवतो कशाने कॅपिटल आय दाखवतो. मग ऍक्च्युअली हे जी टर्म आहे, जी सम आहे याला म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता इक्वेशन कसं बनणार आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय बनत आहे हा 1/2 आणि ही टर्म म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया आय आणि नंतर मग समोर किती आहे ओमेगा स्क्वेअर आणि हा झाला फॉर्म्युला. This is an expression for the rotational kinetic energy of the rigid body, which is rotating with constant angular velocity omega and having moment of inertia I. It is equal to rotational kinetic energy equal to formula काय असते 1/2 I omega square. हा तुम्हाला फॉर्म्युला शिकायचा आहे. अगेन जर तुम्हाला डेरिव्हेशन जर विचारलं की डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, तर तुम्ही इथपर्यंत समजा तुम्ही डिराइव करू शकता. पण कधी कधी तुम्हाला समजा डेरिव्हेशन तुम्हाला याच्या समोर विचारू शकता. त्यामध्ये पण काय विचारेल की जर समजा एखादी रोटेटिंग बॉडी असेल तर त्या रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते त्या रोटेशनच्या फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरशी, म्हणजे एन स्क्वेअरशी. असं काहीतरी फॉर्म्युला दिलं असेल, असं प्रूव्ह करायचं असेल आपल्याला. We are required to prove that rotational kinetic energy is directly proportional to the n square. फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. हे जर तुम्हाला जर समजा प्रूव्ह करण्यासाठी जर आलंय तुम्हाला या समोर तुम्हाला आणखी सॉल्व्ह करावं लागेल. बस ओके, करू आपण सॉल्व्ह. आणि इथे सिंपल आहे ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी असते. ओमेगा काय असते अँग्युलर वेलॉसिटी. आणि अँग्युलर वेलॉसिटीला आपण फ्रिक्वेन्सीच्या टर्म मध्ये देऊ शकतो आपण. ते काय असते ओमेगा म्हणजे काय असते 2πn इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. सो ओमेगा जर म्हटलं आपण 2πn असेल तर ओमेगाचा स्क्वेअर काय बनणार आहे ओमेगाचा स्क्वेअर कसं बनणार आहे ओमेगा स्क्वेअर इकडून काय बनणार आहे याचा स्क्वेअर बनणार आहे. आणि याचा स्क्वेअर म्हणजे काय बनणार 4π² आणि हा n स्क्वेअर, बरोबर आहे. ओमेगा स्क्वेअर असा बनणार आहे. म्हणून मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी कशी बनणार आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी नाव इट बिकमिंग रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय बनणार आहे 1/2 I आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय आपल्याकडे 4π² n स्क्वेअर. अगेन आपण या 2 ने जर आपण डिवाइड केला आपण तिथे भेटणार तुम्हाला 2 राहणार आहे. ओके, हेन्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय आहे आपल्याकडे हा समजा 1/2 मला ठीक आहे 1/2 गेलेला आहे. राहिला काय होतं ट्वाइस I π² आणि हा n स्क्वेअर, बरोबर असा आपल्याला भेटलेला आहे. आता यामध्ये पहा 2 तर हा नंबर आहे कॉन्स्टंट आहे. π² हा पण समजा कॉन्स्टंट आहे. आणि झाला प्रश्न I. जर समजा एखादी रिजिड बॉडी आहे त्या रिजिड बॉडीचा जर समजा मोमेंट ऑफ इनर्शिया जर समजा कॉन्स्टंट असेल ह्या बॉडीचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया I सुद्धा जर कॉन्स्टंट असेल मग आता 2I π² इज कॉन्स्टंट आणि झालं का फक्त n स्क्वेअर. तेव्हा मग काय बनणार आहे तेव्हा रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय बनणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणासोबत राहणार आहे n स्क्वेअर सोबत. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी इट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणासोबत n स्क्वेअर सोबत. हे पण प्रूव्ह होऊन जाईल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ अ रिजिड बॉडी. झालं तुम्हाला फॉर्म्युला ठेवायचा आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे हा लक्षात ठेवायचा आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर. ओके, आणि त्याला जर समजा आपण इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी जर म्हटलं आपण तर त्या फॉर्म्युला कसं बनणार आहे ट्वाइस I π² n स्क्वेअर. ओके ओके, नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे थीन युनिफॉर्म रिंग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. थीन युनिफॉर्म रिंग असेल आणि त्याचा आपल्याला पाहायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया डिराइव्ह करायचं आहे. moment of inertia of thin
युनिफॉर्म रिंग, थिन युनिफॉर्म रिंग असेल, थिन युनिफॉर्म रिंग असेल आणि त्याचा आपल्याला काढायचा मोमेंट ऑफ इनर्शिया. बघू आपण. समजा एखादी रिंग आहे, ओके, समजा ही कशी, ही सपोज थिन युनिफॉर्म रिंग आहे आणि त्याची थिकनेस थोडीशी जाड आलेली आहे, जास्त आलेली आहे, बट कन्सिडर करा की थिकनेस त्याची कमी आहे. ओके, थिन युनिफॉर्म रिंग आहे, ज्या रिंगची रेडियस, ज्या थिन युनिफॉर्म रिंगची रेडियस किती आहे ते आर आहे. त्या थिन युनिफॉर्म रिंगची रेडियस किती आहे, आर आहे. मग आता कुठल्या रिंगला आपण थिन युनिफॉर्म रिंग म्हणू? थिन युनिफॉर्म रिंग कुठल्या रिंगला म्हणू? एकतर एक थिन म्हणजे काय असेल, त्याची थिकनेस काय खूप कमी असणार आहे, पहिली गोष्ट. थिन म्हणजे काय, त्याची थिकनेस खूप निग्लेजिबल असणार आहे. दुसरी गोष्ट युनिफॉर्म रिंग. मग युनिफॉर्म रिंग म्हणजे काय? समजा कन्सिडर करा ही पूर्ण जी रिंग आहे, पूर्ण रिंगचं मास किती आहे, टोटल मास एम आहे. पूर्ण रिंगचं मास किती आहे, कॅपिटल एम आहे. आणि समजा ही जी रिंग आहे, ज्या रिंगची रेडियस किती, समजा कॅपिटल आर आहे, त्याची रेडियस आर असेल आणि त्याचा मग हा असेल सर्कम्फरन्स, त्या रिंगचा हा काय असेल, सर्कम्फरन्स. तर जर समजा या पूर्ण बॉडीचं जे होल मास आहे, होल मास जर समजा ह्या रिंगच्या सर्कम्फरन्सनी सारखं जर समजा डिस्ट्रीब्यूट असेल, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट असेल, काय म्हटलं आपण की पूर्ण रिंगचं जे पूर्ण मास आहे, होल मास आहे, पूर्ण मास ह्या रिंगच्या सर्कम्फरन्स वरती जर समजा सारखं जर डिस्ट्रीब्यूट होत असेल, सारखं डिस्ट्रीब्यूट जर होत असेल, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत असेल, तर मग तेव्हा त्या रिंगला म्हणू आपण थिन युनिफॉर्म रिंग. ओके, वाचा. A ring whose whole mass is distributed equally or uniformly, is distributed uniformly along its circumference, then it is called as uniform ring. एक तर काय, त्याचं जर समजा जे होल मास आहे ते सर्कम्फरन्स जर समजा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट असेल, तर तेव्हा त्या रिंगला आपण युनिफॉर्म रिंग. आणि जर त्याचं थिकनेस कशी खूप कमी असणार आहे, इफ इट इज ऑफ negligible thickness, then it is called as thin uniform ring. ओके, ज्याची थिकनेस सुद्धा कशी आहे, निग्लिजिबल असेल, तर तेव्हा ती बनते थिन युनिफॉर्म रिंग बनते. ओके, आता बघा, ही जी पूर्ण जी थिन युनिफॉर्म रिंग असेल, तर ह्या थिन युनिफॉर्म रिंगचा आपल्याला काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. थिन युनिफॉर्म रिंगचा आपल्याला काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, समजा कन्सिडर करता ही जी थिन युनिफॉर्म रिंग ही होत आहे रोटेट, ज्याचा मास समजा एम आहे, तर ती होत आहे रोटेट. आणि जर समजा रोटेट होत असेल तर कुठल्या एक्सिस मध्ये, तर ह्या एक्सिसच्या बोर्डमध्ये, की तो जो एक्सिस असणार आहे तो एक्सिस असेल पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे समजा कन्सिडर करा की अशी एक रिंग असणार आहे, अशी एक रिंग असेल आणि ती रिंग होत आहे रोटेट. ओके, आणि रोटेट होताना कुठल्या एक्सिसच्या बरोबर, तर जो एक्सिस आहे तो आहे पासिंग थ्रू सेंटर, त्या रिंगच्या सेंटर मध्ये जाणारा एक्सिस, आणि जो एक्सिस असेल तो त्या रिंगच्या प्लेनला असेल परपेंडिक्युलर, अशा प्रकारचा. ओके, रिंग असेल, त्या रिंगचा हा एक्सिस असेल, रिंगचा स्वतःचा एक्सिस ज्याला म्हणू आपण, रिंगचा स्वतःचा एक्सिस जो कसा असते, जो असते पासिंग थ्रू सेंटर आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, आणि त्या एक्सिसच्या ओव्हरमध्ये समजा ही होत आहे रोटेट. लेट
the ring, let the ring is rotating about its own axis, about its own axis. आणि own axis कशा प्रकारचा असेल? That is the axis passing through its center, passing through its center and perpendicular to its length. अशा ऍक्सिसच्या अबाउटमध्ये होत आहे रोटेट. तर बघ, जर समजा असं असेल की जेव्हा समजा ती या ऍक्सिसच्या अबाउटमध्ये रोटेट होणार आहे, तर बघ तेव्हा काय असेल, तेव्हा त्याचं बघ जर म्हटलं आपण कन्सिडर करा पूर्ण जी रिंग आहे, पूर्ण रिंगचं मास किती समजा आपण एम म्हटलेलं आहे. ओके, मग त्यातही असं म्हटलेलं आहे की जे पूर्ण जे रिंगचं मास हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड जे समजा कन्सिडर करा, समजा इथं काहीतरी मास असेल, ओके, इथं काहीतरी मास असणार आहे, किंवा मग इथं काहीतरी मास असणार आहे, किंवा इथं काहीतरी मास असला, तर हे मास कसं समजा हे सारखं असेल. इथलं मास म्हणून आपण किंवा इथलं मास म्हणून किंवा इथलं मास म्हणून किंवा इथलं मास म्हणून समजा, कारण आपण ते सारखं असेल. ज्याला आपण जर आपण त्याचे जर स्मॉल मास एलिमेंट जर आपण कन्सिडर केले, तर त्यामध्ये प्रत्येक एलिमेंटचं मास कसं ते सारखं असणार आहे. आणि समजा कन्सिडर करा हे इथला जो आपण मास एलिमेंट घेतला आपण, तर ह्या मास एलिमेंट या एक्सिस पासून किती डिस्टन्स असणार आहे, आर डिस्टन्स असणार आहे. किंवा आपण मग कुठलाही जर आपण मास एलिमेंट घेतला असतं ना, हा एक मास एलिमेंट घेतला असतं किंवा मग हा एक मास एलिमेंट घेतला असता, तर कुठलाही मास एलिमेंट तो त्या एक्सिस पासून किती डिस्टन्सला असतो, तो आर या डिस्टन्सला असता. मग याचं मिनिंग असं की प्रत्येक जो मास एलिमेंट आहे तो त्या एक्सिस पासून कसं तो आर याच डिस्टन्सला आहे, रेडियस ऑफ दॅट रिंग आर या डिस्टन्सलाच आहे. इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो आपण की पूर्ण जे मास आहे, होल मास, एंटायर मास हे कसं आहे त्या एक्सिस पासून का आर या डिस्टन्सला आहे. ओके, सो द whole mass m of ring is practically at a distance, at a perpendicular distance equal to r, आणि r म्हणजे काय असेल, दॅट इज रेडियस ऑफ रिंग. आता बघा आपल्याला काय भेटलं की समजा जी पूर्ण जी रिंग आहे म्हणजे पूर्ण जे मास आहे त्या एक्सिसच्या अबाउटमध्ये फिरत आहे. मग त्या पूर्ण जे मास आहे त्या पूर्ण मास किती आहे, एम. आणि त्या मासचं या एक्सिस पासून डिस्टन्स किती आहे, आर आहे. आणि जर मग आपल्याला करायचं असते मोमेंट ऑफ इनर्शिया आय, याचा फॉर्म्युला कसा असते, आय इक्वल टू फॉर्म्युला कसा असते, मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर असते. आपल्याकडे काल आपण पाहला आपण की जर पूर्ण मास आणि मग त्या मासचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आर याचा स्क्वेअर एम आर स्क्वेअर असा मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला असते. इथे पण आपण तेच करू, आपण जी रिंग आहे त्या रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया करायचं आहे. मग आपण द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ thin uniform ring, ओके, इज, तर त्याचा फॉर्म्युला कसं बनणार आहे, एकतर मास, याचा पूर्ण मास किती आहे कॅपिटल एम आणि याचे डिस्टन्स किती आहे कॅपिटल आर, त्याचा स्क्वेअर असं बनतो फॉर्म्युला. काय बनतो फॉर्म्युला, आय इक्वल टू एम आर स्क्वेअर. बरोबर आहे, कारण इथं काय म्हणू आपण, इथं पूर्ण जे मास आहे पूर्ण मास हे कसं असेल ते आर या डिस्टन्सला असणार आहे. म्हणून आपण ते पूर्ण मास आणि इंटू त्या डिस्टन्सचा स्क्वेअर आय इक्वल टू एम आर स्क्वेअर. सो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रिंग. आणि अबाउट द एक्सिस कसं असेल तर लक्षात ठेवायचं, इथं जो एक्सिस आहे तो एक्सिस त्याचा त्या रिंगचा स्वतःचा ओन एक्सिस आहे, पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके, जर आता इथं जर समजा रिंग जेव्हा फिरणार आहे त्याच्या सेंटरमध्ये एक्सिसच्या अबाउटमध्ये, तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया हा फॉर्म्युला असते. पण जेव्हा समजा रिंग जर समजा या एक्सिसच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जर एक्सिसच्या अबाउट जर फिरली तर तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा फॉर्म्युला वेगळा बनणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, डिफरंट बॉडीचा डिफरंट एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिफरंट असणार आहे. आता इथं आपण सेंटर मधल्या एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड केलेला रिंगचा. जर आता डिफरंट एक्सिस म्हणजे डायमीटरच्या अबाउट मधला किंवा टँजंटच्या अबाउट मधला आपल्याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल रिंगचा, तर तेव्हा त्यासाठी आपल्याला गरज पडणार आहे थेरम ऑफ पॅरलल एक्सिस और थेरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस. तर ते दोन्ही थेरम आपण ते नंतर बघणार आहे. आपण त्यांचा आपण यूज करून आपण अदर एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड करू शकतो. आपण ते बघूच आपण. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रिंग.